Hi friends, welcome to in my video YouTube channels. Today we are going to teach a very interesting, beautiful and memorable story. I think, do you like this story? The story name is Journey to the West. Journey to the West. It is very interesting and beautiful story about the Chinese heroes. एक आपण जी स्टोरी बघणार आहे ती स्टोरी अतिशय सुंदर इंटरेस्टिंग आहे आणि आय थिंक यू सॉ दिस अ व्हेरी ब्युटिफुल मूवी इन अ हॉलिवूड. मूवीज नेम ऑल्सो जर्नी टू द वेस्ट or The Monkey King is also about this story movie. जे काय आपण जे काय हॉलिवूडचे जे काय मूवीज पाहिलेले आहेत पहा मित्रांनो, जर्नी टू द वेस्ट असेल किंवा द मंकी किंग असेल, या सगळ्या ज्या मूवीज आहेत या सगळ्या मूवीज या स्टोरीवरती डिपेंड आहेत. या स्टोरीवरूनच काय केलेल्या आहेत त्या मूवीज बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर इंटरेस्टिंग मजेदार अशी काय आहे ही स्टोरी आहे. कशी ही स्टोरी बोर्न झाली, कशी जन्माला आली, त्या स्टोरीचं बॅकग्राऊंड काय आहे हे आपल्याला आपल्या लेसन मध्ये आज काय करायचं आहे पाहायचं आहे. सो स्टुडंट, वी कंटिन्यू दिस स्टोरी. फर्स्ट आय विल रीड line to line and then translate into Marathi language. Okay, let's go. When much of the world's literature has been translated into English, in this passage we learn about the epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. मित्रांनो, मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर म्हणजे साहित्य. जगामध्ये असणारं बराच साहित्य हे इंग्लिश मध्ये लिहिलं गेलेलं आहे. इंग्लिश इन दिस पॅसेज, या पॅसेज मध्ये वी लर्न अबाउट इपिक नोवेल, अतिशय मोठी महाकादंबरी. त्या कादंबरीचा आपण अभ्यास करणार आहोत, त्याच्याबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहोत. आणि विथ टायटल जर्नी टू द वेस्ट, आणि या कादंबरीचं या नोवेलचं टायटल आहे जर्नी टू द वेस्ट. आणि इट इज मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर्स द मंकी किंग सन वॉन्ग. इट इज व्हेरी पॉप्युलर character's name was the Monkey King or Sun Wukong. It is a Chinese popular character in this story Journey to the West. तर मित्रांनो, या स्टोरीमध्ये अतिशय पॉप्युलर, अतिशय प्रसिद्ध, इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टरचं नाव काय आहे? द मंकी किंग. या द मंकी किंग वरून याच्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या ऍक्टिव्हिटीज वरून सुद्धा आपण त्या मूवीज मध्ये, द मंकी किंग इट्स व्हेरी पॉप्युलर मूवी इन द हॉलिवूड अँड चायनीज पीपल. चायनीज लोकांमध्ये आणि हॉलिवूडमध्ये हे व्हेरी इंटरेस्टिंग अँड बिग पॉप्युलर मूवीज द मंकी किंग. या मंकी किंग बद्दल आपण त्या मूवीमध्ये त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय आहे, तो काय प्ले करतो हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे किंवा तुम्ही त्याच्यात पाहिलेलं असेल. दिस नोवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. आणि हे जे नोवेल्स आहे, ही जी कादंबरी आहे, ही चायनीज लिटरेचर आहे. म्हणजे चीन मधील साहित्य आहे. हे चीन मध्ये लिहिले गेलेले काय आहे? साहित्य आहे. ज्या पद्धतीने इन आवर इंडिया देअर मोस्ट पॉप्युलर नोवेल्स महाभारत अँड रामायण, ऑल्सो गीता. इट इज व्हेरी पॉप्युलर लिटरेचर इन आवर इंडियन लिटरेचर. आपल्या इंडियन लिटरेचर मध्ये महाभारत, रामायण यासारखे मोठ्या कादंबऱ्या आहेत. दॅट्स लाईक इन चायनीज लिटरेचर द मंकी किंग और ऑल्सो द जर्नी टू द वेस्ट इज मोस्ट पॉप्युलर नोवेल्स फेमस.
It was written in the 16th century by the Wang Cheng In. कोणी लिहिलेलं आहे ते सांगितलेलं आहे. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? लास्ट इयरच्या हिस्ट्री टेक्स्टबुक मध्ये आपण त्या कॅरेक्टर्स बद्दल, त्या रायटर्स बद्दल आपण थोडीफार माहिती पाहिलेली होती. लेट्स कंटिन्यू दिस आवर स्टोरी, स्टार्ट आवर स्टोरी. I will first read this first passage and then translate into Marathi. Please listen carefully. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to the western countries like England and America. Students, we pronunciation journey to the west. We also are thinking about the westerners country, journey to the westerners country like America and England. आपण असा विचार करू शकतो जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील देशातील प्रवास. याचा अर्थ आपल्याला असं वाटू शकतं की पश्चिमेकडील देशांचा प्रवास म्हणजे कुठला, अमेरिका आणि इंग्लंड मध्ये केलेला प्रवास. That is not. But west is relative term. Friends, west is a relative things. याचा अर्थ आहे की वेस्ट इज अ सापेक्ष, म्हणजे याला रिलेटेड वर्ड्स वापरलेला आहे. शब्दशः त्याचा वेस्ट याचा अर्थ पश्चिमेकडील देशातील प्रवास असा घ्यायचा नाही. पश्चिमेकडील देशातील प्रवास म्हणजे अमेरिकेत केलेला प्रवास किंवा इंग्लंड मध्ये केलेला प्रवास, हा मीनिंग या ठिकाणी घ्यायचा नाही. सो फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. पहा, ईस्ट जी लोक आहेत, पूर्वेकडील लोक आहेत, त्या पूर्वेकडील लोकांच्यासाठी आपण कोण आहोत, वेस्ट आहोत. पूर्वेकडील लोकांच्यासाठी आपण काय आहोत, वेस्ट आहेत. पश्चिमेकडील लोकांच्यासाठी आपण काय, पूर्वेकडील लोकांच्यासाठी आपण काय आहे, पश्चिमेकडील लोक आहेत. म्हणून आपण वी आर द वेस्ट. आपण जो इंडियन्स आहेत ते इंडियन्स कोण आहेत, वेस्ट आहेत. म्हणजे आपण त्यांच्यासाठी काय आहे, पश्चिमेकडील आहोत असा याचा अर्थ होतो. याचा अर्थ जर्नी टू द वेस्ट मीन्स जर्नी टू द इंडिया. जर्नी टू द वेस्ट मीन्स जर्नी टू द इंडिया, म्हणजे भारतामध्ये केलेला प्रवास. हा या मीनिंग आपल्याला समजलेला आहे. दिस पर्टिक्युलर जर्नी that we are going to read about was actually a journey from China to our own country. म्हणजे हा प्रवास कुठून केलेला आहे, चायना पासून ते इंडिया पर्यंत केलेला प्रवास. दॅट मीन्स जर्नी टू द वेस्ट. चीन मधून केलेला प्रवास कुठपर्यंत, भारतापर्यंत, म्हणजे भारतात केलेला प्रवास, त्याला आपण काय म्हणणार, जर्नी टू द वेस्ट. It was made by the famous 7th century traveler Yuan Zhong. आणि हे प्रवास कोणी केलेला आहे मित्रांनो, जर्नी टू द वेस्ट. हु जर्नी टू द वेस्ट, कोणी केलेली आहे जर्नी टू द वेस्ट, तर युआन चॉंग या व्यक्तीने, या ट्रॅव्हलरने केलेला काय आहे, प्रवास आहे. आणि त्याने लिहिलेला आहे, त्याला आपण काय म्हणतोय, जर्नी द वेस्ट असं आपण म्हणतो. 7व्या शतकामध्ये त्या व्यक्तीने केलेला आहे प्रवास. इन दोज डेज, त्या कालखंडामध्ये किंवा त्या काळामध्ये ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. अवघड का मित्रांनो, त्या कालखंडामध्ये चीन मधून भारतामध्ये प्रवास करणं नॉट इझी टास्क, अजिबात कोणताही अतिशय सोपं काम नव्हतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट, इट इज व्हेरी हार्ड टास्क बिकॉज ऑफ देअर वॉज नो एनी ट्रॅव्हलर्स. कोणत्याही प्रकारच्या ट्रॅव्हल्स किंवा कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, साधन कुठलेही त्यावेळेस प्रवासाचे नव्हते, असंही काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. मित्रांनो, आपल्या घरामध्ये आजी आजोबा आपल्याला सांगत असतील पूर्वीचा प्रवास कसा होता.
किंवा तुम्ही त्यांना जर विचारलं की आजी आजोबा पूर्वी तुम्ही तुमच्या गावाला किंवा तुम्ही एखाद्या गावाला कसं जात असाल, तर ते लोक तुम्हाला सांगतील पहा मित्रांनो. ते आपल्याला असं सांगतील की आम्ही बैलगाडीतून प्रवास केला, किंवा ते आपल्याला सांगतील की आम्ही सायकलवरून प्रवास केला, किंवा त्याच्या अगोदर असंही सांगितलं जाईल की आम्ही चालत प्रवास करत होतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, इथून आपण पुण्याला चालत जाऊ शकतो, बारामतीला आपण चालत जाऊ शकतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, बट इट इज रिअल फॅक्ट मित्रांनो. ही काय आहे? रिअल फॅक्ट आहे. खरंच त्यापूर्वीची, त्या कालखंडातील किंवा पूर्वीची लोक चालत प्रवास करत असत. बिकॉज ऑफ देअर वॉज नो सायकल, नो बस, नो रिक्षा, नो मोटर बाईक, नो कार्स, नो ट्रेन, नो एरोप्लेन. ओनली ट्रॅव्हलिंग बाय फूट, बाय हॉर्स और अदर एनिमल्स ऑल्सो लाईक. मग पूर्वीच्या कालखंडामध्ये चालत प्रवास केला जायचा. म्हणजे थोडेफार श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे घोडा, म्हणजे हा जो प्रवास केलेला आहे जर्नी टू द वेस्ट, हा प्रवास पूर्वी एकतर बाय फूट और बाय हॉर्सबॅक या दोन गोष्टीच्या या दोन साधनांद्वारेच प्रवास केला जायचा. म्हणजे पहिला प्रवास एकतर तुम्हाला चालत जावा लागत असेल, नाहीतर दुसरं घोड्यावरून हा प्रवास केला जायचा. बट हा प्रवास काय 1 किलोमीटर 2 किलोमीटर आहे का मित्रांनो? नॉट. तर इट इज जर्नी टू द वेस्ट, चायना टू इंडिया. हजारो किलोमीटरचा हा प्रवास आहे, आणि हा हजारो किलोमीटरचा प्रवास त्या कालखंडामध्ये एकतर चालत नाहीतर घोड्यावरती बसून हा प्रवास केला जात असे मित्रांनो. म्हणून म्हटलेलं आहे की इट इज अ नॉट इझी टास्क, इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट, इट वॉज व्हेरी हार्ड टास्क जर्नी टू द वेस्ट. क्रॉसिंग डिझर्ट्स. अजून काय आहे? तुम्हाला जर प्रवासच करायचा झाला तर क्रॉसिंग डिझर्ट्स असणारे जे काय वाळवंट आहेत, ते वाळवंट तुम्हाला क्रॉस करून यावं लागत आहे. ऑफ माइल्स. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटन्स. हिमाच्छादित डोंगर आहेत, मोठमोठे पर्वत आहेत, आणि त्या पर्वतावरती, त्या डोंगरावरती संपूर्ण स्नो आहे. स्नो कव्हर्डेड माउंटन्स म्हणजे संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे, डोंगर आहे. ते डोंगर दऱ्या तुम्हाला क्रॉस करून इंडियामध्ये यावं लागत होतं. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे जे आपल्या परिचयाचे नाहीयेत, जिथला मार्ग आपल्याला माहित नाही, कुठून कुठे जायचं आहे, कुठला मार्ग कुठे जातो, कोणत्या चौकात थांबायचं, हे पूर्वी त्यावेळेस काहीही व्यवस्था नव्हती, तरी सुद्धा प्रवास केला जात होता. अतिशय जे आपल्या अनोळखी प्रदेश आहे, जे आपल्याला माहितीच नाहीयेत, या प्रदेशाचं नाव काय आहे, अननाउन आहेत, अनफॅमिलियर आहेत, स्ट्रेंज रिजन्स आहेत, आणि त्या रिजन्स मधून सुद्धा काय केला जात होता? प्रवास केला जात होता. युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रिमोट. आणि सर्वात महत्वाचं, बँडिट दरोडेखोर असत. अननाउन प्रदेशामध्ये कोण असत? रस्त्यावरती दरोडेखोर, चोर, लुटारू हे सगळे फिरत असत. आणि तुम्ही त्यांच्या तावडीमध्ये जर सापडला तर साहजिकच तुमच्याकडे जे काय आहे ते सगळं ते काय करणार आहेत? हिसकावून घेणार आहेत. कदाचित ते तुम्हाला किल सुद्धा करू शकतात, तुम्हाला ते मारू सुद्धा शकत होते. म्हणजे असा डिफिकल्ट टास्क आहे चीन मधून इंडियामध्ये येण्याचा. आता आपण सहज, आताच्या आपण कालखंडाचा विचार केला, आता चालू स्थितीचा विचार केला तर आपण सहज विमानाने काय करू शकतो? चीनमध्ये जाऊ शकतो. ट्रॅव्हलिंग आपण सहज करू शकतो. पण दॅट दोज डेज इट इज नॉट व्हेरी इझी टास्क, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क जर्नी टू द वेस्ट, चायना टू इंडिया ट्रॅव्हलिंग. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टास्क because of you crossing the deserts, you crossing the unknown familiar regions, and also snow covered mountains. हे सगळं क्रॉस करून तुम्हाला काय करावं लागत होतं? इंडियामध्ये यावं लागत होतं. Who would do it? हे सगळं कोणी केलं? But युआन चॉंग had a dream. पण एक व्यक्ती असा होता, वन पर्सन हॅज अ बिग ड्रीम, and who was? युआन चॉंग is
Yuan Chong has a biggest dream. What was his dream? काय आहे त्याचं स्वप्न? काय होतं त्याचं स्वप्न मित्रांनो? He wanted to take, listen carefully, he wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It is very proudful moments to our India. ही आपल्या इंडियासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. का? कारण बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स जे काय बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ आहेत, त्यांचे जे काय पवित्र ग्रंथ आहेत, ते पवित्र ग्रंथ आपल्या भारतामध्ये होते आणि ते पवित्र ग्रंथ त्याच्या राज्यात, त्याच्या देशामध्ये म्हणजे चीन मध्ये घेऊन जाण्याचं स्वप्न कोणाचं होतं? या युआन चॉंगचं होतं मित्रांनो. त्या कालखंडामध्ये विचार करा, म्हणजे आपला देश किती डेव्हलप होता, आपला देश किती सुधारलेला होता, किंवा आपल्या देशामध्ये एक अभिमानाची गोष्ट आपल्याला हे त्याच्यामध्ये सांगता येऊ शकते की पूर्वीच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं ड्रीम याचं? He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. भारतामधून त्याला बुद्धिस्ट धर्मग्रंथ कुठे घेऊन जायचे होते? चायनामध्ये घेऊन जायचे होते. It was like pilgrimage to him. आणि हा जो टास्क आहे, हा जो ट्रॅव्हल आहे, तो त्याच्यासाठी काय होता? एक पिलग्रिमेज होता, म्हणजे तीर्थयात्रा होती, असं सुद्धा आपल्याला याच्यातून काय होतं समजलेलं आहे. म्हणजे हा एक अतिशय मोठा एक प्रवास होता मित्रांनो. तर खरंच हा त्याने प्रवास कसा केला हे सुद्धा काय करायचंय आपल्याला, जे पाहायचंय ते आपल्याला नेक्स्ट